जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्वही माझा रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम यो जातो मर्दशंजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनम सुपुण्यजनकं श्रीदास बोधावे यकीर्त्या पठनेन सर्वदिशा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। आज दशक 20वा मधील समास 8व्याला सुरुवात होते। मूळ आत्माच मुळापासून शेवटपर्यंत सर्व काही करतो। कालचा थोडा भाग पण लोक म्हणतात हे परब्रह्म करतं। परब्रह्म काय करत नाही। परब्रह्माची माया ती सगळी करते। आत्मा तो सगळं करतो। हा आत्मा शेवटी परमात्म्यात विलीन होऊन जाणार आहे, पण तो आहे तोपर्यंत चंचल आहे आणि तो हा देह चालवतो, सगळी काम करतो। मायेबरोबर तो काम करतो। गगनी आभाळ आले मागुती सहजची सवेची उडाले आत्म्या करता दृश्य झाले उडेल जैसे श्रीराम मुळापासून शेवटवरी विवेकी विवेके विवरी तोच निश्चय थावरी चळे नाहीसा श्रीराम। म्हणून समर्थ म्हणतात की गगनामध्ये आभाळ म्हणजे येतं, आकाशामध्ये आभाळ येतं आणि जातं, पण आभाळ निश्चित आहे। तसं हे सृष्टी निर्माण होते पुन्हा नाश पावते, पण परब्रह्म तसंच आहे, त्याला काही करावं लागत नाही। करावं लागतं हे सगळं मायेने निर्माण केलेलं आहे, तिला करावं लागतं। आजच्या विषयाकडे बघू। श्रीराम समर्थ श्रीराम विधी प्रपंच तरू वाढला वाढता वाढता विस्तीर्ण झाला फडेता विश्रांती पावला बहुत प्राणी श्रीराम। ब्रह्मदेवाने हे सगळं विश्व निर्माण केलं। मग ब्रह्मदेवाला हे विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य कुठून प्राप्त झालं? तर भगवान महाविष्णूच्या नाभी कमलातनं ब्रह्मदेव निर्माण झाले आणि त्यांना आवाज ऐकायला आला की सृष्टी निर्माण कर। ब्रह्मदेवाने इकडे इकडे पाहिलं, सगळीकडे पाणीच पाणी। पुढे आवाज कुठून येतोय म्हणून ते त्या कमळाचं देठ असतं तिथपासून खाली पर्यंत गेले, पण काही सापडेना। पुन्हा सृष्टी निर्माण कशी करू ते सांगा, म्हणजे ज्यांनी पुढे सांगितलं असेल करा, कर कशी करू सांगा।
मग भगवंताने परब्रह्माने हे हंसाचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाला 4 श्लोकामध्ये ही सृष्टी कशी निर्माण करायची काय ते सांगितले. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. मग हेच ज्ञान ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं, नारदाने व्यास महर्षीला सांगितलं आणि व्यास महर्षीने शुकदेवांना सांगितलं. आता भगवंताने हंसाचंच रूप का धारण केलं? कुठलेही रूप धारण करता आले असते, पण हंस हा कशाचं प्रतीक आहे? निरक्षीर विवेक. म्हणजे पाणी आणि दूध एकत्र मिळून ठेवलं तर त्यातलं फक्त दूध प्राशन करण्याचं काम तो हंस करतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे तर निरक्षीर विवेक, म्हणजे सार काय असार काय, शाश्वत काय अशाश्वत काय हे जाणणं. मग ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. आता त्याच्यावरती झाडं, वेली, पानं, फळं आली चांगली, पण हे खाणार कोण? मग त्यांनी मनुष्य सृष्टी निर्माण केली की एवढे मी सगळे चांगले चांगले फळं निर्माण केलेत, भाज्या निर्माण केल्या, ते केलं, पण खाणार कोण? नाना फळे रसाळे लागली, नाना जिन्सी गोडी साली, गोडी पाहावया निर्माण केली, नाना शरीरे श्रीनाम. मग ह्या रसातली गोडी कळण्यासाठी ही विविध प्रकारची शरीर ब्रह्मदेवाने केली. त्यांना ते दाखवा वस्त्रुसाहेब. मी नाही त्यांना शिकवतो. वस्त्रुसाहेब पुस्तक दाखवा. नाना फळे रसाळे लागली, नाना जिन्सी गोडी साली, गोडी पाहावया निर्माण केली, नाना शरीरे श्री. निर्माण झाले उत्तम विषय. मनुष्य निर्माण केला, त्यांनी पण आणखीन काही कला निर्माण केल्या. आता हे सगळे विषय तर निर्माण झाले, मग या देहाला हे सगळे विषय कळल्याशिवाय तो त्याचा आनंद कसा घेणार? म्हणून त्या शरीरामध्ये ज्ञान देणारी इंद्रिय तयार केली, त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. ज्ञान इंद्रिय निर्माण केली, भिन्न भिन्न गुणाची निर्मिली, एका शरीराशी लागली, परी वेगळा आली श्रीराम. ही ज्ञानाची ही 5 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, ही एकाच शरीरात आहे, पण एका ज्ञानेंद्रियाकडे दिलेलं काम दुसऱ्या ज्ञानेंद्रियाला करता येत नाही आणि सगळी वरतीच आहेत. बघा काय, श्रोत्र इंद्रिय शब्द पडला, शब्द बोलला तर कळणार कुणाला? कानाला कळणार आहे. कानामध्ये बोळे घालून बसला, डोळे पाहतायत काहीतरी हा मनुष्य बोलतोय म्हणून, पण जोपर्यंत ते शब्द कानात पडत नाही तोपर्यंत त्याचा अर्थ कळत नाही. श्रोत्र इंद्रिय शब्द पडला, त्याचा भेद पाही जे कळला, ऐसा उपाय निर्माण केला इंद्रियामध्ये श्रीराम. मग त्या शब्दातला खोचकपणा, टाकून बोलणं म्हणा, प्रेमाने बोलणं म्हणा, हे कळण्याची कला त्या कर्ण इंद्रियाला दिली. त्वचेमध्ये त्वचे इंद्रिय शीतोष्णवासे, चक्षु इंद्रिय सकळ दिशे. त्वचा आहे शरीरातली. या त्वचेला एक काम दिलंय, त्याला कळतंय काय? त्वचेला कळतंय थंड काय गरम काय. अहो चहा प्या की, आपलं घेतला हाताला लगेच कळतंय अहो गरम गार झालं. म्हणजे त्या ग्लासमध्ये ओतलेला चहा थंड आहे का गरम आहे कशाला कळलंय? त्वचेला कळलंय. त्वचेने ते संदेश मेंदूकडे पाठवला, अरे बाबा याने दिलेला चहा गार झालाय, अहो जरा गरम करून आणा.
मग त्वचेच्या माध्यमातनं, स्पर्शेंद्रियाच्या माध्यमातनं हे तर कळतच आहे, पण स्त्रियांना एक विशेष इंद्रिय दिलंय या स्पर्शाचं. काय आहे की समोरच्या माणसाने केलेला स्पर्श, त्याच्या मागे त्याचा उद्देश काय आहे हे कळण्याचं विशेष ज्ञानेंद्रिय स्त्रियांना भगवंतांनी दिलेलं. बाकी ज्याला त्या स्पर्शावरून एवढं कळेल असं नाही, पण त्यांना लगेच कळणार की हा स्पर्श कोणत्या भावनेने केलाय. बाबा सहज जाता येता स्पर्श झालाय का जाणून बुजून केलाय तर कळणार. त्वचे इंद्रिय शीतोष्ण वासे चक्षु इंद्रिय सकळ दिसे. डोळ्याने सगळं दिसतंय, डोळ्याला दिसतंय पण कानाला दिसत नाही, त्वचेला दिसत नाही, म्हणून पाहण्याचं काम फक्त दिलंय ते डोळ्याकडे दिलं. चक्षु इंद्रिय सकळ दिसे. इंद्रियामध्ये गुण ऐसे वेगळाले. असे ह्या पंचज्ञानेंद्रियामध्ये ज्ञानेंद्रियच आहे सगळी, पण प्रत्येकाचा विषय वेगळा आहे, प्रत्येकाचा ज्ञानाचा विषय वेगळा ठेवला. जिव्हेमध्ये रस चाखणे. या जिभेला रस चाखणे. रस म्हणजे गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, खारट आहे, ते कळण्याची कला त्या जिभेला आहे. जीभ सांगते. रस चाखणे. घ्राणामध्ये परिमळ घेणे. नाकाला सुगंध दुर्गंध लगेच कळतं. हा म्हणजे या डब्यात बरेच दिवस झाले काय ठेवलंय, कारण त्याच्यावरती वरती काही लिहिलेलंच नाही ना. मग याने आपलं झाकण उघडलं, हां हे हिंग आहे बरं का, ह्याच्यात काय आहे, अमुक आहे. म्हणजे त्या वासावरून ती वस्तू काय आहे ओळखण्याचं. सुगंध दुर्गंध आहे, फुलाचे वेगवेगळे वास आहेत, मग ते कळतात. हा मोगरा आहे, हा चाफा आहे, अमुक आहे, तमुक आहे. घ्राणामध्ये परिमळ घेणे. इंद्रियामध्ये वेगळाल्या गुणे भेद केले. असे हे भेद भगवंतांनी निर्माण केले. अभेद कोण आहे? परब्रह्म. हे मायेमध्ये भेद आहेत, परब्रह्मामध्ये भेद नाही. सगळे भेद जे निर्माण झाले ते मायेमध्ये. वायू पंचकी अंतःकरण पंचक. वायू पंचक आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. हे नुसता श्वास घेतो असं नाही, त्याच्यात सुद्धा 5 प्रकार करून ठेवले. एकाकडे प्राणवायू घेण्याचं काम दिले, दुसऱ्याकडे अन्न खाली ढकलण्याचं काम दिले, तिसऱ्याकडे ग्राइंडिंग करण्याचं काम दिले, चौथ्याकडे विभागवारी कशी करायची ते काम दिले. म्हणजे प्रत्येक त्या वायूला सुद्धा 5 प्रकारची कामं दिली. एका ज्या वायूला श्वास घ्यायचं सांगितलं ना, त्याला दुसरं काही करताय, त्याच्यासाठी तो दुसरा वायू. प्राण आहे, प्राणवायू, अपान वायू, उदान वायू, समान वायू. त्या प्रत्येकाला वेगवेगळी कामं निर्माण दिली. मन बुद्धी चित्त अंत अहंकार हे अंतःकरणाचे 5 विषय ते त्याला दिलेले. त्याला कळणार काय चाललंय काय नाही. वायू पंचकी अंतःकरण पंचक मिळून फिरे निशंक. आणि हे अंतःकरण परत त्या निशंक शरीरामध्ये फिरत असतं सर्व ठिकाणी. त्या अंतःकरणाला कळते काय चाललंय, काय बोललंय. काय म्हणतो, आमच्या मनाला लागलो, अंतःकरणाला लागलं, म्हणजे ते मनाला लागलेलं कळतंय. बरोबर आहे, कारण ते शरीरामध्ये सर्व ठिकाणी फिरत असतं. भूक लागलेली कळते, तहान लागलेली कळतंय, उकडतंय ते कळतंय, थंडी वाजते ते कळतंय. कळतायत ना. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सकळ पाहे सावकाश. मग ज्ञानेंद्रियाकडे काम दिलंय हे सगळं जाणण्याचं. कर्मेंद्रियाकडे कर्म करण्याचं काम दिलेलं आहे. स्वयंपाक तयार केलाय, पण जेवायला कर्मेंद्रिय हात लागणारच आहे. चमचा घ्यायचा म्हटलं तरी हात पाहिजे तरी नाही, म्हणजे आम्ही चमच्याने जेवतो. अरे पण त्याला बोटच पाहिजे की नाही धरायला. मग हे सगळं ज्ञान कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय लागवेगे जीव भोगी विषया लागे ऐसा उपाय जगी ईश्वरी केला. मग ह्या कर्मेंद्रियाच्या माध्यमातून हे सगळे विषय उपभोगता येतात. मुळे कर्मेंद्रियाच्या माध्यमातून कसे उपभोगता येतात.
म्हणले आज आम्हाला अमुक भाजी पाहिजे, माठाचीच भाजी पाहिजे. सगळं गाव शोधलं, इथं नाही, तिथं नाही, तिथं नाही, तिथं नाही, पण ते मिळाले ना शेवटी. काय पण म्हणजे आपल्या मनात एक विषय आहे की अमुक एक पदार्थ आपल्याला खायचा आहे, मग त्यासाठी शरीर चाललं, या हातगाडीवर आहे का, त्या हातगाडीवर आहे का, इकडे आहे का, तिकडे आहे का, शोध घेणं चाललं. नाही म्हणलं तिकडे आईस्क्रीम चांगलं मिळतं, चालला तिकडे, तिकडे बटाटा चांगला मिळतो, चालला. कोण? कर्मेंद्रिय चालले तिकडे. मग का त्या शरीराला असं वाटतं की मला हा विषय पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे, मग तो चालला तिकडे. कर्मेंद्रिय लागवी जीव भोगी विषया लागे, ऐसा उपाय जगी ईश्वरी केला. परमेश्वराने ही योजना करून ठेवलेली आहे की एवढे मी सगळे पदार्थ निर्माण केले, मग ते चवीने खाणारा पण मनुष्य पाहिजे, मग ते निर्माण केलं. विषय निर्माण झाले बरवे, परमेश्वराने आधी विषय निर्माण केले, चांगले चांगले पदार्थ निर्माण, पण खाण्यासाठी शरीर पाहिजे न म्हणाले, म्हणून शरीर निर्माण केलं. शरीरवीण कैसे भोगावे, नाना शरीराचे गोवे, या कारणे श्रीराम. म्हणून ह्या शरीरामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय सगळे दिले. अस्थिमांसांची शरीरे, त्यामध्ये गुणप्रकारे. शरीरासारखे यंत्र अनेक नाही. ह्या शरीरामध्ये काय आहे? रक्त मांस मलघाणी. शरीरात काय आहे? ही वरची कातडी आहे म्हणून बरं, नाही तर आपल्या गादीतला कापूस किती खराब झाले असतो, तो गादी ज्यावेळेला नवीन करायला जातो त्यावेळेला कळतं. पण एरवी कळतं का नाही, तर त्याच्यावरती ते कव्हर घातलेलं असतं, बेडशीट टाकलेली असते, काही कळत नाही. तसं हे शरीराला त्वचा आहे वरनं, आतलं काही कळत नाही. ऑपरेशनच्या वेळेला सगळं ते रक्त मांस मलघाणी. अस्थिमांसाची शरीरे, त्यामध्ये गुणप्रकार, त्याच्यामध्ये हे सगळे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. म्हणून असं म्हटलंय या शरीरासारखं दुसरं यंत्र नाही. बघा ना, आपल्या हातावरती फिंगरप्रिंट्स आहेत, या पृथ्वीच्या पाठीवर दुसऱ्या कोणाच्या हातावर नाही. हे भगवंताने निर्माण केलेलं आहे. असं यंत्र आहे का दुसरं कुठलं? म्हणले नाही. ऐसे शरीर निर्माण केले, विषय भोगे वाढविले, लहान थोर निर्माण झाले, येणे प्रकारे श्रीराम. अस्थिमांसाची शरीरे निर्माण केली जगदीश्वरे, विवेक विवेके गुण विचारे करून या श्रीराम. अशी परमेश्वराने निर्माण केली, ते विवेकपूर्वक विचारपूर्वक केली. परमेश्वराने सगळं निर्माण करताना किती विचार केला असेल विचार करा. एक संत्री आहे किंवा मोसंबी आहे, त्याच्यावरती पापुद्रा किती बारीक असतो, एकाला एक घड्या घालून असं व्यवस्थित लावून आपण थोडं काही घरामध्ये व्यवस्थित केलं की आपल्याला त्याचं कौतुक वाटतं. हे एकदा सोलून पहा म्हणजे कळेल केवढं कौतुक आहे. म्हणजे त्याला कोटिंग आहे, अत्यंत पातळ पापुद्रा आहे आणि ते सगळे एका लाईनीत असे बसवलेले आहेत. वरून डाळिंब खराब झालेलं वाटलं ते आतनं चांगलं असतंय. विवेके गुणविचारे करून या परमेश्वराने विवेकपूर्वक विचार करून हे मनुष्य शरीर निर्माण केलं. अस्थिमांसाचा पुतळा. मग आता ह्या शरीर अस्थिमांसाचं आहे, पण त्याला या सगळ्या सृष्टीचं ज्ञान कशाने मिळतंय? जेणे ज्ञाने सकळ कळा, शरीर भेद वेगळा ठाई ठाई. या ज्ञानाच्या योगाने त्याला कळतंय शरीर वेगवेगळे. कोणी बुटका असेल, कोणी उंच असेल, कोणी कृश असेल, कोणी स्थूल असेल, कोणी काळा असेल, गोरा असेल. ते भगवंताने शरीर वेगवेगळे केली आहेत, पण ज्ञान सगळ्याला मिळेल अशी व्यवस्था केली. मिळेल पण घ्यायचं की नाही ज्याचं त्यांनी ठरवायचं. शाळा काढल्यात हो, पण शाळेत ऍडमिशन घ्यायचे की नाही ठरवलं पाहिजे ना, तर ते ज्ञानाचा उपयोग आहे. तो भेद कार्यकारणा, त्याचा उदंड आहे गुण, सकळ तीक्ष्ण बुद्धी विण काय कळे श्रीराम. तो भेद कार्यकारण परत्वे आहे. कुठल्या कार्याला काय, त्या प्रत्येक कार्य वेगवेगळे, वेगवेगळ्या कार्य वेगवेगळ्या शरीराकडे दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्याचे देह निर्माण केलेले आहेत. इथं आपल्याला थोडं काही गार हवा झाली की स्वेटर, मफलर, अमुक तमुक
आणि तिकडे आपण गेलो बद्रीनाथ केदारनाथला, ती माणसं काही अंगावर न घालता सुद्धा त्या थंडीत चालतात. म्हणजे थंडी सहन करण्याची शक्ती त्यांना भगवंताने दिली. काही उष्ण प्रदेशात राहणारे लोक आहेत, आपण तिथं गेले की कानाला मोकळे वाढणार, डोक्याला काही होऊ नये, चक्कर येऊ नये म्हणून ती माणसं तशी फिरत आहेत. त्याला त्या उष्णतेची सवय झाली. म्हणजे त्या त्या प्रकारे कार्यकारण भेदभाव असा परमेश्वराने त्या त्या परिस्थितीत मनुष्य राहू शकेल अशी व्यवस्था केली. सकळ करणे ईश्वराला म्हणून भेद निर्माण केला. ऊर्ध्वमुख होता भेदाला ठावकायचा श्रीराम. हे सगळं भगवंताला करायचं होतं म्हणून भेद निर्माण केला. म्हणजे मायेमध्ये भेद आहे. ऊर्ध्व पाहणे म्हणजे निर्गुण निराकार परमात्म्याकडे पाहणे. मग ऊर्ध्व पाहायला गेला तर तिथं भेद काहीच नाही आहे. भेद आहे तो मायेमध्ये भेद आहे, तिकडे भेद काही नाही. भेद आहे इथं श्रीमंत गरीब अमुक तमुक हा भेद इथं आहे. स्मशानभूमीत भेद कुठे आहे? ते एकाच तिथं काय तरी तिरडी ठेवायची जागा असेल ना, त्या एकाच एक माणसाचं प्रेत काढलं बाजूला की दुसऱ्याची त्याच्यावरतीच आहे. मग तिथं काय असं का म्हणले कॅटेगरीज काय येतात? श्रीमंताचं बॉडी इकडे, गरिबाची इकडे, ज्ञानी माणसाची इकडे, काही नाही. तिथे एकच आहे, तिथे भेद नाही. भेद इकडे असताना आहे, नंतर भेद नाही. ऊर्ध्वमुख होता भेदाला ठावकायचा श्रीराम. सृष्टी करणे अगत्य भेद संवारे सहजची अभेद. भेद अभेदा संवाद माया गुणे श्रीराम. सृष्टी करणे अगत्य भेद. सृष्टी निर्माण करायची म्हणजे भेद करणं वालं. काही गोड काही फळं रसाळ म्हणजे वृक्ष गोड फळं देतात, काही खारट. मग ते हे जे भेद निर्माण केलेले आहेत ते या सृष्टीमुळे निर्माण केले, या विश्वामुळे निर्माण केलेले भेद आहे. पण नंतर काहीच भेद नाही. म्हणले भेद कसा नाही कसा? अहो तुम्ही एक सोन्याचं बिस्किट घेतलं तर म्हणले प्युअर सोनं आहे. नाही म्हणले आम्हाला याचे दागिने करायचे, म्हणजे याच्यात भेद करावा लागेल, म्हणजे याच्यात काहीतरी मिसळावं लागेल, त्याशिवाय दागिना तयार होणार नाही. अमुक कॅरेटचा आहे तमुक कॅरेटचा आहे. म्हणजे काय? त्याच्यात भेसळ इतक्या प्रमाणात आहे. भेसळ केल्याशिवाय दागिना तयार होत नाही. आणि पुन्हा प्युअर सोनं पाहिजे असेल ते भेसळ काढून टाकावं लागते, मग तिथंच प्युअरच आहे. तसा हा सगळा भेद नाहीसा झाल्यानंतर शिल्लक राहते ती निर्गुण निराकार. पण जोपर्यंत हे आहे सृष्टी निर्माण करायची म्हणजे भेद आहे. सगळ्यालाच भूक लागते. कोण म्हणले पितृ पंधरवडा आहे म्हणून आपल्या डायनिंग टेबलवर कावळ्याला बसवून तिथं जेवायला घातलंय का? म्हणजे नाही, ते गॅलरीत ठेवतो म्हणले आम्ही, नाही तर बाहेर कट्ट्यावर नेऊन ठेवतो. म्हणजे भेद आहे की नाही? गाईला गोठ्यातच चारा देणार आपण, बैलाला तिथेच देणार, त्या घोड्याला खुराक तिथे त्याच्या पागेमध्येच देणार. हत्तीला जरी राज म्हणजे गज वैभव म्हणलं तरी त्याला तिथेच काय असेल ते खाणं देणार आपण घेऊन. म्हणजे जरी भूक सगळ्यालाच लागत असले तरी प्रत्येकाला अन्न देताना त्या त्या पद्धतीने दिलं जातं. ज्याला जे ज्या शरीराला जे पाहिजे त्या पद्धतीने दिलं जातं. सगळ्यांची शरीर चांगले, पण लहान मुलाला पाची पकवानं देऊन कसे चालेल? त्याला गरगटा भागच द्यायला पाहिजे. म्हणजे असा कसा भेदभाव करतात? ह्याला पाची पकवानं त्याला गरगोटा भात कसा? आणि म्हणजे त्याला पचनशक्ती नाही म्हणून गरगोटा भात दिलाय. म्हणून हा भेद आहे तो ह्या मायेमध्ये आहे, तो पण भेद आहे. सृष्टी करणे अगत्य भेद संवारे सहजची अभेद. भेद अभेद हा संवाद माया गुणे श्रीराम. भेद आणि अभेद हा संवाद माया आहे, तोपर्यंत भेद अभेद आहे. मायेमध्ये अंतरात्मा न कळेत याचा महिमा. एवढ्या सगळ्या मायेमध्ये हा अंतरात्मा आहे, पण त्याचा भेद ब्रह्मदेवालाही कळत नाही. मायेमध्ये अंतरात्मा न कळेत याचा महिमा झाला चतुर्मुख ब्रह्मा, तोही संदेहीपणे चतुर्मुख ब्रह्मा झाला तरी तो संदेहात पडतो की हा कृष्ण परब्रह्मा अवतार आहे का मनुष्य अवतार आहे, त्यालाही कळत नाही. पीळ पेज कडो विकडी तर्क तीक्ष्ण घडी ने घडी मनासे होता तरी विवरण करता श्रीराम. या निर्गुण निराकार ब्रह्माचा विचार करता करता
मनुष्य घाईकुतीला येतो, म्हणजे त्याला लवकर समजत नाही. आत्मत्वी लागते सकळ काही, निरंजनी काहीच नाही, एकांत काळी समजून पाही म्हणजे बरे. हे जे सगळा सृष्टीचा पसारा मांडलाय तोपर्यंत सगळं लागतंय, निरंजनात काही लागत नाही. सगुण उपासनेला सगळं लागतंय. पोथी वाचायची म्हणजे स्टँड पाहिजे, नाहीतर स्टूल घेतलं पाहिजे, नाहीतर आसन ठेव, बसायला खाली आसन पाहिजे, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, ते सगळं आहे सगुण उपासनेमध्ये. निर्गुणाची उपासना करताना काय, काही एकही वस्तू बाहेरची लागत नाही, फक्त ध्यान करायचं आणि मनाने कल्पना करायचं. आत्मत्वी लागते सकळ काही, निरंजनी हे काहीच नाही, एकांत काळी समजून पाही म्हणजे बरे. एकांत काळामध्ये विचार करावा म्हणजे ह्या गोष्टीतलं रहस्य कळतं. एवढे भेदभाव इथे का, म्हणजे भगवंतानेच भेदभाव करून ठेवला आहे. भूक लागली कितीही तरी काय अन्न पोटावर थापता येत नाही. जसं म्हणजे शंकराच्या पिंडीला तो भात चारी बाजूनी लावलाय, तसा म्हणले आपल्याला लावून चालेल का. तो विश्वात्मा आहे, त्याला बाहेरनं लावलं तरी त्याला पोचेल, पण याला बाहेरला लावलं पोचून चालत नाही. याला आतच घालावं लागतंय, ते पण तोंडातनंच घालावं लागतंय. म्हणजे कानातनं घाल घातला चालेल का, नाकातनं घातला, त्याला पोटातच जायला पाहिजे. त्याची व्यवस्था तोंडातनंच जाण्याची. आत्मत्वी लागते सकळ काही, निरंजने काहीच नाही, एकांत काळी समजून पाही म्हणजे बरे. देह सामर्थ्यानुसार सकळ करी जगदीश्वर थोर सामर्थ्य अवतार बोलते. जो देह परमेश्वराने धारण केलाय त्या देहाचं जसं सामर्थ्य असेल तसं मनुष्य काम करेल. लहान मूल सुद्धा घरात काही काम करत असेल तर तिला मदत करायला जातं, पण तो काही 5 किलोचा डबा उचलून आईला नेऊन देत नाही. पण आईला एखादा पेला पाहिजे, भांडं पाहिजे, काही पाहिजे तर ते नेऊन देतं त्याला. म्हणजे ते लहान मूल आईला त्याच्या शक्तीनुसार मदत करतात. तसा हा देह, त्या देहाची असणारी ताकद त्याप्रमाणे निरनिराळी कार्य होतात. म्हणून भगवंताने हे वेगवेगळे देह धारण केले. शेष, कूर्म, वराह, शेष अवतार धारण केला, कूर्म अवतार धारण केला. शेषाने आपल्या मस्तकावर पृथ्वी धारण केलेली आहे, म्हणजे त्याला ओझं होत नाही. तो म्हणले तुमच्या डोक्यावर जर एक मोहरी ठेवली तर तुम्हाला ओझं होईल का, म्हणले होत नाही. त्याला म्हणले ते मोहरीसारखं आहे, कारण त्याचं शरीरात ताकद जेवढी आहे ती पृथ्वी त्याच्या डोक्यावरती त्याला मोहरीसारखी वाटते, त्याचं वजन वाटत. आणि देह प्रचंड आहे. वराह अवतारामध्ये त्यांनी संबंध पृथ्वी रसातळाला गेलेली वरती आणली. शेष, कूर्म, वराह, पृथ्वी रसातळाला चालली होती. कूर्म अवतार भगवंताने धारण केला केव्हा, 14 रत्न काढताना मंदराचळ पर्वत पाठीवर घेतला त्याने. मग हे जे देह भगवंताने धारण केले, मत्स्य, कच्चा आणि वराह, तर हे किंवा शेष, कूर्म, वराह, तर त्या ठिकाणी त्याने तशी शरीर धारण केली. म्हणजे एवढं सगळं वजन उचलता येईल एवढं शरीर धारण केलं, तेव्हा हे त्याला करतात. म्हणजे त्या ज्या प्रकारचा देह धारण करणार, म्हणजे त्या कार्यासाठी कुठल्या प्रकारचा देह आवश्यक आहे त्या प्रकारे परमात्मा त्या देहाची निवड करतो. देह सामर्थ्यानुसार सकळ करी जगदीश्वर थोर सामर्थ्य अवतार बोलिजे ते श्रीराम. शेष, कूर्म, वराह झाले एवढे देह विशाल धरले, तेने करता रचना चाले सकळ सृष्टीचे श्रीराम. भगवंताचं सामर्थ्य केवढं आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, जो जगाते चालवितात. भगवंताचं सामर्थ्य एवढं आहे. म्या बोलविल्या वेदू बोले. म्या बोलविल्या वेदू बोले म्हणजे काय, वेद तुम्हाला वाचता येईल, पण वेदातला अर्थ कळायसाठी तो म्हणतो मी त्याला बुद्धी दिली तरच वेदातला अर्थ कळेल, नाही तर कळणार नाही. वेदातला अर्थ संतांना माहिती आहे. म्हणले कशावरनं, संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. वेदाचा तो अर्थ आमासेच ठावा, एराने वहावा भार माता.
वेद म्हणता येणं निराळ आहे आणि वेदाचा अर्थ कळणं निराळ आहे. त्याचा अर्थ कळून ईश्वर एक एवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावायला लावले, सूर्यबिंबाला काम दिलंय. तुकटा करवी धरविले आघात पाणी, ढग निर्माण केले आणि ते ढग एवढं मोठं. आता विचार करा, ढग कुठे झालं तर गावच्या गाव वाहून जातं. म्हणजे एवढं मोठं गाव वाहून जाणं इतकं पाणी त्या ढगात पेरलं गेलंय. कसं पेरलं असेल? आता आपण हे 7-8 दिवस अनुभव घेतोच आहे. मुसळधार पाऊस, सकाळी उठलाच ना रात्री झोपेपर्यंत चालू. मग आपल्याला असं वाटतं त्या ढगामध्ये एवढं सामर्थ्य कुठं आहे? पण ते त्याला ते पेलण्याची शक्ती भगवंताने दिलेली आहे. ईश्वर एक एवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लावले, दुकटा करवी धरले आघात पाणे श्रीनाम. पर्वता ऐसे ढग उचलती, सूर्यबिंबाचे आच्छादिते, सवेची वायूची गती प्रकट होय श्रीनाम. पर्वतासारखे ढग त्या सूर्याच्या पुढे येतात, तेवढ्यात वारा येतो आणि त्या ढगाला पळवून लावतो. म्हणजे पर्वताकार ढगाला पळवून लावण्याचं सामर्थ्य वाऱ्याकडे दिले. एकाहून एक चढी जगामध्ये थोरपणाला मिळू, एकापेक्षा एक वरचढ आहे जगामध्ये. म्हणून समर्थ म्हणतात, आपण उपासना करतो, आपण नाम घेतो म्हणजे आपण मोठे का? नाही म्हणते. समर्थांचं तुम्ही करुणाष्टक वाचता, किती योग मूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्म संस्थापनान्न शांती, परस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती लोक करतायत, त्या मानाने आपण काहीच करत नाही. पण त्यांची चरित्र वाचल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की आपण त्या मानाने काहीच करत नाही. हे कशासाठी लक्षात घ्यायचं आहे? तर आपण करत असलेल्या गोष्टीचा आपल्याला अहंकार होऊ नये. किती के देहे त्यागिले तुझ लागे, पुढे जाले संगतीचे विभागे, देहे दुःख होताचे वेगी पळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्माचा. कित्येकाने आपले प्राण तुझ्यासाठी दिलेले आहेत आणि आम्हाला थोडं काय आमच्या मनाविरुद्ध झालं की आम्ही लगेच देवाची उपासना सोडून देतो. नको, देव नको, धर्म नको. देह दुःख झालं की आम्ही सोडून दिलं. देह दुःख होताची वेगी पळाले. झिडक झिडको धावे वारा, जैसा काळाचा म्हणियारा, ढग मारून दिनकरा मोकळे करे श्रीराम. झिडक झिडको धावे वारा, प्रचंड वेगाने वारा येतो आणि ढगाला पुढे ढकलून देतो. जसा का एखादा काळ यावा तसा तो वारा येतो. म्हणे जैसा काळाचा म्हणियारा, ढग मारून दिनकरा मोकळे करे. बैसवी विजाचे तडाखे, प्राणी मात्र अवचित धाके, गगन कडकडून तडके स्थळावरी. विजाचे तडाखे निर्माण होतात. आपल्या मनाला दचक भरते, अरे बाबा वीज पडते का काय, कुठं पडली असेल कोणाला. एवढं विजेचा आवाज ऐकून माणसाला असं वाटतं की घाबरून जातो. बैसवी विजाचे तडाखे, प्राणी मात्र अवचित धाके, गगन कडकडून तडके स्थळावरी श्रीराम. इहलोकी कर्म केले, महत्भूते महत्भूत्व आळिले, सकळ संभागे चालले, सकळ सृष्टीचे श्रीराम. या ठिकाणी भगवंताने आणखीन एक लिहिलं, हे सगळे एकमेकाशी भांडणारे शरीरामध्ये एकाच आनंदाने राहतात. म्हणले असं कसं? म्हणले माती आहे थोडीशी, त्याच्यामध्ये जर पाणी आलं तर ती माती त्याच्यात बुडून जाते. बरं अग्नी आहे, तिकडनं वारा आला तर अग्नी विझवून टाकतो. पण म्हणले हे सगळे गुण्यागोविंदाने इथं राहतात. पृथ्वी तत्व आहे, आत तत्व आहे, वायू तत्व आहे. आतमध्ये जो जठर नावाचा अग्नी आहे, जठरा अग्नी, तांब्याने पाणी पिलं तर तो अग्नी काही मंद होत नाही. म्हणून त्याला म्हणले जठराग्नी. इथे म्हणले उलट आहे, बाहेर एकमेकांशी भांडणारे, इकडे मात्र एकत्र बसलेत सगळे. भगवंतानी कसं केली दिला.
इह लोकासे एक वर्म केले, महत्भूते महत्भूत आलेले, सकळ समभागे चालले, सृष्टीरचनेशी श्रीराम. सृष्टीरचना अशीच निर्माण झाली. आकाश, त्याच्यामध्ये वायू, मग अग्नी, असं ते एकापासून एक तयार झालंय आणि पुन्हा ते सगळे गुण्यागोविंदाने शरीरामध्ये नांदताय. ऐसे अनंत भेदात्मयाचे सकळ जाणते ऐसे कैचे. हे असे भगवंताने अनेक भेद करून ठेवले. पण हे सगळ्यालाच कसं कळणार? जाणणाऱ्याला कळेल, म्हणजे समजून घेतलं तर कळेल, नाही तर कसं कळणार आहे? म्हणजे वाचून कळतं का? म्हणजे वाचून नाही कळत. वाचून कळत नाही, समजून घ्यावं लागतं तेव्हा कळतं. काय म्हणतात? ऐसे अनंत भेद आत्मयाचे सकळ जाणते ऐसे कैसे. विवर्ता विवर्ता मनाचे फडके होते. म्हणजे त्याचा अभ्यास करता करता मनुष्य मेटा कुठे येऊन जातो, फडकं होतं. ऐशी माझी उपासना, अशी माझी उपासना आहे म्हणाले. उपासके आणावी मना, अगाध महिमा चतुरांना काय काय, अशी माझी उपासना आहे. हे सगळं भगवंताची लीला जाणून घ्यावी. म्हणजे मायेमध्ये तो भेद निर्माण करतो हे जाणून घ्यावं. आणि निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना ही अभेद आहे हे जाणून घ्यावं. हे जाणून घेणं ही माझी उपासना आहे म्हणाले. पिंड म्हणजे काय कळलं पाहिजे, ब्रह्मांड म्हणजे काय कळलं पाहिजे, क्षेत्र म्हणजे काय कळलं पाहिजे, क्षेत्रज्ञ म्हणजे काय कळलं पाहिजे, हे सगळं जाणून घेणं. सार म्हणजे काय, आसार म्हणजे काय, शाश्वत म्हणजे काय, अशाश्वत म्हणजे काय, हे सगळं जाणून घेणं ही माझी उपासना आहे. आत्म्याला जाणून घेणं ही माझी उपासना आहे. तो आत्मा राम आहे, त्याला जाणून घेणं माझी उपासना. ऐसी माझी उपासना उपासके आणावी मना, अगाध महिमा चतुरानना काय कळे श्रीराम. हे सगळा महिमा आघात आहे, ब्रह्मादिकांना कळत नाही, पण तो उपासनेने म्हणजे ज्ञानाने कळतो. आवाहन विसर्जन हे की भजनाचे लक्षण, सकळ जाणते सज्जन मी काय सांगू. आवाहन आहे आणि विसर्जन आहे. म्हणजे हे सगळं निर्माण झालंय, पृथ्वी आप तेज वायू, आणि पुन्हा याचं विसर्जन आहे. पुन्हा ते सगळं नाहीसं होऊन जाणार आहे. म्हणजे एका वेळेला ज्यावेळेला सृष्टीचा विनाश होणार त्याचं वर्णन केलेलं आहे की एका वेळेला आकाशामध्ये 12 सूर्य तापतील, म्हणजे प्रगट होतील. त्यामुळे पृथ्वीची राखरांगोळी होऊन जाईल. पाऊसच नाही, राखरांगोळी होऊन जाईल. राखरांगोळी झाल्यानंतर मग पाण्यामध्ये ती पृथ्वी विलीन होऊन जाईल. मग पाण्याचा पासून मग ते पाणी, त्याचा अग्नी, त्यानंतर वायू, तो वायू त्याला अग्नीला शांत करेल. जशी अग्नी का म्हटलं, अग्नीने म्हणजे पाणी गरम करायला ठेवलं त्याची वाफ होते का नाही, तसं पाण्याची वाफ कोण करेल? हा वडवानळ नावाचा अग्नी आहे समुद्राच्या पोटामध्ये. तो वडवानळ नावाचा अग्नी, हे जे संबंध सगळीकडे पाणीच पाणी झालेलं असतं पृथ्वी गिळंकृत करून, त्या पाण्याला तो वडवानळ नावाचा अग्नी प्रगट झाला की त्याची वायूमध्ये रूपांतर करून टाकतो, वाफ करतो त्याची. मग आधी पृथ्वी गेली, त्यानंतर पाणी झालं, पाण्याची वाफ झाली, ती चालली आकाशात. मग असं हे सगळं जसं निर्माण झालं तसंच ते विलीन होऊन जात आहे. आवाहन केले, विसर्जन पण झालं. म्हणजे जशी सृष्टी निर्माण झाली तशीच पुन्हा विलीन झाला, त्याचा नाश झाला. आवाहन विसर्जन हे की भजनाचे लक्षण, सकळ जाणते सज्जन मी काय सांगो श्रीराम. सृष्टी कशी निर्माण झाली हे सांगितलं, सृष्टीचा नाश कसा होतो हे सांगितलं. सकळ जाणते सज्जन मी काय सांगू, हे सगळं ज्ञानी माणसाला कळतं. मी आणखी विशेष काय सांगू. सज्ञानास सांगणे नलगे, म्हणजे ज्याला ज्ञान आहे त्याला सांगायची गरज येत नाही. सज्ञानास सांगणे नलगे, ज्याला ज्ञान आहे त्याला काय सांगायचं, त्याला सगळं माहितीच आहे. इथे श्री दासबोधे कृषीचे संवादे देहक्षेत्र निरूपणाम समासाष्टम श्रीराम. म्हणजे ज्ञानी माणसाला त्या शब्दातली खोज कळते, बाकीच्याला ते शब्द आहेत त्याला त्यातली खोज कळत नाही.
खोच कळत नाही म्हणजे काय, शब्दात काय खोच आहे. एका माणसाने ज्ञानेश्वरीची 21 पारायणं केली आणि त्यावेळेला स्वरूपानंद होते, पावसला देहधारी होते, त्यावेळेला म्हणजे देहात होते. मग त्यांनी पत्र पाठवलं की मी 21 पारायण केली आहे, तेव्हा तुम्ही सांगतेला या. मग त्यांनी सांगितलं मी 21 पारायण केलीत, हा तुमचा संदेश मला मिळाला, तुमची इच्छा आहे मी तिथे यावं, मी तिथेच आहे. आता ह्या दोन्हीतला अर्थ काय करणार? तर त्याला वाटणं स्वरूपानंद येणार आहेत का काय? म्हणजे तुमचं मी पारायण केली हा अहंकार अजून गेलेला नाही. तुम्ही पारायण कधी करा, तुमची तब्येत ठीक असेल तेव्हा, तुम्हाला प्रपंचातनं फुरसत मिळेल त्यावेळेला, घरची माणसं परवानगी देतील त्यावेळेला जा ज्ञानेश्वरीचं पारायण जा तुम्ही करा. किंवा तुम्हाला घरात करायचं, घरच्या लोकांचं सहकार्य लागेल त्यावेळेला करणार. घरच्या लोकांचं सहकार्य असेल, तुमची तब्येत ठीक असेल तर करणार. मध्ये काही अडचणी, कुणी गेला म्हणून नाही, कुणी जन्माला आला म्हणून नाही, म्हणून हा फोन नाही आला तर करणार. म्हणजे किती आहे, नुसतं पारायण करणं काय सोपं आहे का? मग हे सगळी योजना भगवंताची केली म्हणून तुम्ही पारायण केलं, पण तुम्हाला वाटतं मी पारायण केलं आणि मी आहेच, याचा अर्थ मी सर्वत्र व्यापलेला आहे, तसा तिथे पण आहे. मग हे जे शब्दातला मर्म आहे ते कळावं लागतं ना, नाही तर नुसतं हा महाराजांना कळलं मी पारायण करील, महाराजांनी पण म्हणले तू पारायण करीस, त्याला उलटा आपल्याला अहंकार चढायचा. कळलं पाहिजे काय म्हणतायत ते. इथे श्री दासबोधे गुरुशी जमादे देह क्षेत्र निरूपण नाम समास आहे. हा देह क्षेत्र देखातला जो काही भाग आहे तो कळण्याचा, कळतं माणसाला. क्षेत्र का म्हणले, त्याच्यात काही पिकावं लागतं ना. मग पिकते म्हणले, मुलगा झाला, नातू झाला, पतोंड झालं, पण ते झालं, आणखीन काय पिकते? ज्ञान. ज्ञान वाढत जातं, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजच्या निर्वाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे विवेके जाणावेत, प्रत्येक खुणेस मानावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निस्साभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने दोहा दासबोध श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, व्यर्था विशेषा विशेष, परमार्थो तो कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पाहावा श्रीराम. देह दवपाचा भूताचा कर्ता आत्मा तेथीचा, आणि कवित्र प्रकार मनुष्याचा कशावरणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्र काय मनुष्याच्या, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला फुले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे उगे भ्रमो नये भ्रवे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशीच मादे विमल ब्रह्मनिर्गुणा समाज दशम श्रीराम समर्थ श्रीराम. आता 2 समास राहिले. उद्या द्वादशी आहे, त्यामुळे उद्या काय आपलं प्रवचन होणार नाही. त्यानंतर 2 दिवस ते मला सारखी धाकधूक असते की आता हे पूर्ण होईल की नाही. तू म्हणा काय ते सोपं आहे की उद्या न्यायचं, परवा तेरवा, आपण राहतो नाही त्याची काय गॅरंटी. काळजी काय माहिती का, आपल्या हातून एक घडावा अशी, तो देह राहिला तर घडेल की नाही. सकळ करणे जगदीशाचे, त्या परमेश्वराने हा देह व्यवस्थित ठेवला
तर सगळं काही करणार. आपल्याला वाटतो नाही नाही त्यात काय राहिले, अरे एवढे 180 काय 198 झाले, काय दोनाला काय 2 होणार नाहीत का? तसं नसतं. ते भगवंताच्या इच्छेत मनात असेल तर घडतं, नाही तर घडत नाही. म्हणून असं वाटतं नेहमी की आता आपण हे हातात घेतलेलं आहे तर ते पूर्ण झालं पाहिजे. मग पूर्ण करणं काम कोणाचं आहे? केला आपण हा चालवी मार्ग. आपण संकल्प केला आहे, पूर्ण करणं भगवंताच्या हातात. आरती लाजला उभी आरती कस्तुरी मितीना जल्लरी गुंतले पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.